गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण मराठी विषयाचा 6वा लेसन अभ्यासणार आहोत. त्या लेसनचं नाव आहे ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ. ऑलिम्पिक वर्तुळ म्हणजे सर्कल, गोफ म्हणजे काय तर गुंफणे. तर त्याचे लेखक आहेत बाळ ज पंडित. त्यांचा जन्म 1929 साली झाला व मृत्यू 2015 झाला. ते प्रसिद्ध लेखक होते. क्रिकेट सामन्यांचे समालोचक म्हणजेच काय तर कॉमेंटेटर ते होते. पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा इत्यादी पुस्तके प्रसिद्ध त्यांचे आहेत. ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली, हे सामने भरवण्यामागील उद्दिष्टे कोणती, ऑलिम्पिक वर्तुळाचा अर्थ काय, या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकांनी घेतला आहे. प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांविषयीची माहिती दिली आहे. तर पाहूया. मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तर मनुष्याच्या म्हणजेच काय ह्युमन बीइंग सर्वांगीण ऑलराऊंड व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी विकासात म्हणजे डेव्हलपमेंट क्रीडेचे म्हणजेच गेम्स किंवा स्पोर्ट्स याचे महत्त्व म्हणजे इम्पॉर्टंट अनन्यसाधारण म्हणजे असामान्य युनिक, नाहीतर आपण त्याला काय म्हणू रिमार्केबल आहे. सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडा सामने हे जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. सर्व स्तरांवर म्हणजे हर लेवल पर, सर्व स्तरांवर म्हणजे सगळ्याच लेवलवर खेळले जाणारे म्हणजे कोणते कोणते लेवल आहेत तर नॅशनल लेवल आहे, स्टेट लेवल आहे, त्यानंतर इंटरनॅशनल लेवल पर हे सामने खेळले जातात. खेळले जाणारे क्रीडा सामने मतलब मॅचेस हे जगभरातील ऑल वर्ल्ड में क्रीडाप्रेमींचे क्रीडाप्रेमी आपण कोणाला म्हणू, जे स्पोर्ट्स को पसंद करते हैं उसे हम क्या कहेंगे क्रीडाप्रेमी. तर लक्ष वेधून घेणारे ठरतात. लक्ष मतलब अटेन्शन, वेधून घेणारे ठरतात म्हणजे त्या खेळांना ते अट्रॅक्ट करतात. संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचे स्थान आहे. संपूर्ण जगभरातील म्हणजेच ऑल वर्ल्ड मध्ये क्रीडा सामन्यात मॅचेस जे स्पोर्ट्स आहेत क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचे स्थान आहे. म्हणजेच काय की जगभरामध्ये संपूर्ण जगभरामध्ये क्रीडा सामन्यात जे अनेक सामने आहेत पण त्या सामन्यांपैकीच ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक आदरणीय असं रिस्पेक्ट आहे. एक मानाचं असं स्थान आहे म्हणजे त्याला एक चांगलं रिस्पेक्ट आहे. कोणत्या खेळांना, ऑलिम्पिक खेळांना. ऑलिम्पिक 2020 च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळांवर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया. काय सांगितलं इथे की ऑलिम्पिक 2020च्या ऑलिम्पिक 2020 च्या विजयाचे उद्दिष्ट
म्हणजे ऑलिम्पिक हे गेम हे आहेत. विजयाचे उद्दिष्ट आपण कशाला म्हणू? ऑब्जेक्ट किंवा इंटेंशन. डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणारा, जो हमें पसंद है, ते खेळ लक्ष केंद्रित करून. लक्ष म्हणजेच आपण काय पाहिलं? अटेन्शन. केंद्रित म्हणजे एकवटलेले करून त्यात पारंगत होणे म्हणजे निपुण होणे. म्हणजे त्या गोष्टीमध्ये आपण काय, म्हणजे ती गोष्ट पूर्णपणे आपल्याला आली पाहिजे. आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी कशाला म्हणू आपण? तर आदरणीय व्यक्ती. ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया. म्हणजेच काय सांगितलं आहे त्यांनी इकडे? पण 2020 हे साल तर आपण पाहिलंच की कोविड-19मुळे आपल्याला काय, हे ऑलिम्पिक यावर्षी होऊ शकले नाही, पण नंतर हे पुढल्या वर्षी होतील. त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया. म्हणजेच हे ऑलिम्पिक खेळ आहेत, स्पोर्ट्स आहेत, ते आपल्या देशाला जिंकून देण्यासाठी अधिक प्रयत्न करूयात. तर आपण हा लेसन पाहूया. आता खरं आपला लेसन चालू होतो. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. ऑलिम्पिक गावाकडे कसं वाटतं हे ऑलिम्पिक गाव? तर पाहूयात. ऑलिम्पिक गावाकडे म्हणजेच काय की ऑलिम्पिक हे एक विलेज आहे. आमची मोटार म्हणजे व्हेइकल भरधाव वेगाने, स्पीडने जा रही थी. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. उधर बहुत क्राउड था. उधर बहुत क्राउड था और तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. रहदारी म्हणजे जाण्या येण्यासाठी, इधर उधर जाने के लिए मुश्किल नहीं था. येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. आने जाने के लिए अलग रास्ते थे. खेळांचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. जो खेलने के लिए मैदान था वो नज़दीक आ रहा था. तभी हमारे जो आंखें हैं वो क्या, समोरील क्षितिजाकडे लागले. क्षितिज किसे कहा जाता है? आप कभी बीच पर गए हैं? तो वो स्काई, किनारे पे हम बीच पे जाते हैं तब एंड का जो समुद्र का एंड हम देखते हैं, वो और स्काई, वो कैसे समुद्र को ऐसे लगा हुआ दिखाई देता है. तो हमें क्या लगता है? वो स्काई है, वो समुद्र को मिला है, उसे क्या कहते हैं? क्षितिज. त्या क्षितिजाकडे लागले. खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. बहुत ऐसे बडे उंच अशा स्तंभांवर. स्तंभ म्हणजे काय? पिलर. खूपच उंच अशा स्तंभावर म्हणजे खूप उंच, हे टॉल अशा पिलरवर एक भला मोठा, एक बडा ऐसा ध्वज फडफडत असलेला. ध्वज मतलब फ्लॅग. फडफड म्हणजे उड़ रहा है, ऐसे हमें दिखा.
ऑलिम्पिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. ऑलिम्पिक सामन्यांचे म्हणजे तो ध्वज आहे तो काय ऑलिम्पिक सामन्यांचे काय स्वतंत्र निशाण होते. ऑलिम्पिक मॅचेस आहेत ते काय स्वतंत्र म्हणजेच काय फ्री असं एक सिम्बॉल होते. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकात गुंफलेली होती. आता त्या ध्वजावर आता या पुस्तकामध्ये दिसतात बघा. ती कोणत्या कोणत्या कलरची होती तर ध्वजावरील पांढरा शुभ्र म्हणजे तो ध्वज कसा होता व्हाईट कलरचा तो ध्वज होता. पार्श्वभूमी मतलब बैकग्राउंड, पार्श्वभूमी में हम किसे कहेंगे म्हणजे मागील बाजू बैकग्राउंड. तर कोणते कोणते कलर होते त्याच्यात लाल म्हणजे रेड, पिवळा म्हणजे येलो, निळा म्हणजे ब्ल्यू, हिरवा म्हणजे ग्रीन व काळ्या ब्लॅक रंगांची ती वर्तुळे ती सर्कल एकमेकात गुंफलेली होती. वो क्या ये काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकात गुंफलेली होती. गुंफणे म्हणजे माळेत एकत्र ओणे. जणू 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. आता काय की हे जणू 5 जण हे सर्कल आहेत ते काय आपले हातात हात घालून म्हणजे हँड हातात हात घालून आपल्या मैत्रीची ते ग्वाही साक्ष देणे म्हणजे काय ग्वाही देणे जगाला देत होते. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड. ही वर्तुळे म्हणजेच काय ये सर्कल है वो क्या जता रही थी कि जगातील 5 खंड. वो कौन से थे तर ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अमेरिका, आशिया, युरोप. हे 5 काय होते खंड आणि त्यांची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ आणि त्यांची शुभ्र धवल म्हणजे व्हाईट कलर. पार्श्वभूमी म्हणजे त्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे म्हणजे विशाल अंतराळ. विशाल म्हणजे मोठा आणि अंतराळ म्हणजे अवकाश म्हणजे स्काय. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. या ध्वजावर म्हणजे ध्वज म्हणजे काय फ्लॅग. त्या फ्लॅगवर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य हम किसे कहेंगे घोषवाक्य म्हणजे ब्रीदवाक्य म्हणजेच काय स्लोगन. त्या ध्वजावर एक स्लोगन लिहिलं होतं सिटियस, ऑल्टियस आणि फार्टियस. म्हणजेच काय तर गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. गतिमानता म्हणजे काय गतिमान म्हणजे गतियुक्त मूविंग. उच्चता म्हणजे वरच्या दर्जाचे हायली. आणि तेजस्विता म्हणजे ब्राईटनेस. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हर जो प्लेयर है उसे क्या
जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हर प्लेयर ने क्या मूव करने के लिए कोशिश करनी चाहिए. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे. अधिकाधिक ऊंची गाठण्याची मतलब जो सक्सेस पाने के लिए उसे शिकस्त करणे म्हणजे कठोर मेहनत करणे. तर ते सक्सेस मिळवण्यासाठी त्याने कठोर मेहनत केली पाहिजे, हार्डवर्क केले पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे. बलसंवर्धन म्हणजेच काय तर एनर्जेटिक साठीच त्याने जास्तीत जास्त मेहनत केली पाहिजे. असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. असा एक मेसेज हा ध्वज हा फ्लॅग प्लेयर्सला देत असतो. या ध्वजस्तंभांजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. ध्वजस्तंभाजवळ तुम्ही पाहिलं असेल ना 15 ऑगस्टला किंवा 26 जानेवारीला तेव्हा एक स्तंभ म्हणजे तो पिलर आहे, त्या पिलरलाच लागून काय असतो ध्वज असतो, त्यालाच म्हणतात ध्वजस्तंभ. जवळ एक स्फूर्तिदायक म्हणजे प्रेरणादायक मशाल सतत तेवत असते. तेवत म्हणजे जळत असते. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. आता हे ऑलिम्पिक सामने आहेत. हे ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी म्हणजे जे प्लेयर्स आहेत आणि क्रीडा शौकींसाठी जे क्रीडा शौकीन जे स्पोर्ट्स यांना आवडतात यांसाठी काय एक पर्वणीच असते. पर्वणी म्हणजेच एक फेस्टिवल, एक उत्सवच असतो. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रांतील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. आता या पृथ्वीच्या पाठीवरील म्हणजेच काय तर सर्व विश्वातील सर्व राष्ट्रातील सुमारे कितने 5 या 6,000 प्लेयर्स या मॅचमध्ये भाग घेतात. म्हणजे वो क्या इस सामने में पार्टिसिपेट होते हैं. स्त्री खेळाडूंची ही संख्या 2000च्या आसपास असते. अभी क्या है कि जो लेडीज़ है वो भी प्लेयर्स उनकी जो वो भी कितने 2000 उतने लेडी इस स्पोर्ट्स में सहभाग लेते हैं. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. प्रेक्षागार म्हणजे ऑडियन्स सुमारे किती 70 ते 80,000 ऑडियन्स बैठने के लिए अरेंजमेंट की जाती है. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. और क्या जो 25,000 लोगों को वो खड़े रहकर ये मैचेस वो देख सकते हैं. पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात. पोहने के लिए मतलब क्या स्विमिंग करने के लिए स्विमिंग
पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 4 या 5 टँक वोक्या बांधलेले असतात. 4-5 तलावही त्यांनी ते येथे बांधलेले असतात. खेळांचे विशाल मैदान, खेलने के लिए बड़ा ऐसा मैदान, त्याभोवतालचे प्रचंड प्रेक्षकगार, उसके लगतच काय प्रचंड मतलब बड़ा ऐसा ऑडियन्स. रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, म्हणजे जाने के लिए और रहदारीसाठी मतलब हमें जाने के लिए और आने के लिए क्या मुद्दाम बांधलेल्या अनेक सड़का. उन्होंने क्या सड़का मतलब एक रास्ता बनाया है. लोहमार्ग मतलब क्या रेल्वे ट्रॅक्स. पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, जो जेंट्स और लेडीज प्लेयर्स है उनको रहने के लिए बांधलेल्या असंख्य म्हणजे बहुत साऱ्या रूम्स है असलेल्या बिल्डिंग्स, वसतिगृहे मतलब हॉस्टेल्स आणि प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे, जो ऑडियंस है उनके ही के लिए भी ऐसे विशाल उपहारगृह म्हणजे रेस्टॉरंट, असंख्य अशा विशाल उपहारगृहे रेस्टॉरंट्स असे हे एक मोठे गावच असते. ऐसे है ये क्या एक बड़ा विलेज ही है. म्हणजे या सगळ्यांना त्यांनी काय म्हटलेलं आहे, ऑलिम्पिक विलेज. यालाच ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात. आपण इथे पाहिलं ना की ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. त्यासाठीच त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही काय कुठे चाललो आहोत, ऑलिम्पिक विलेज. ऑलिम्पिक विलेज का म्हटलं आहे, कारण की काय तिथे वेगवेगळे मैदानं, खेळासाठी विशाल मैदानं आहेत प्रेक्षकांसाठी. तिथे काय प्रेक्षकांसाठी त्या भोवतालचे प्रचंड मतलब ऑडियंस के लिए बैठने के लिए उन्होंने जगह बनाई है. और उधर क्या है, लोहमार्ग मतलब रेलवे ट्रैक्स है. स्त्री पुरुष म्हणजे खेळाडू उनके लिए क्या है उधर बिल्डिंग्स, रहने के लिए बिल्डिंग्स है, हॉस्टल्स है. जो ऑडियंस लोग वहाँ आते हैं उनके लिए भी रेस्टोरेंट्स है. इसलिए ये सब है, इसलिए उसको क्या कहा गया है, ऑलिम्पिक विलेज कहा गया है. ऑलिम्पिक विलेज वसण्याची कल्पना इसवी सन 1956 मध्ये बेलमोर येथे मांडण्यात आली. अभी क्या है कि ओलंपिक विलेज बनने के लिए ये आइडिया ईस्वी सन 1956 में मेलबोर्न, ये किधर आता है, ऑस्ट्रेलिया में आता है. ये उधर आइडिया बनी है, उधर वहाँ कहा गया है. ऐसे पहले ऑलिम्पिक विलेज तिथलेच. जो फर्स्ट ओलंपिक विलेज बना है तो वो किधर बना है, ऑस्ट्रेलिया के नज़दीक जो मेलबोर्न है, उधर ही पहला ओलंपिक विलेज तैयार हुआ है. ठीक है, समझ में आया. ये लेसन अच्छे से पढ़ना है आपको, तभी ये समझ में आने वाला है. ठीक है, आगे का लेसन हम बाद में देखते हैं. ठीक है, थैंक यू.